आता त्याचं डाळ भात आणि चना डाळ. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये, विनंती करेन. मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवा. जयांशी आराध्या आणि परिआर्या 11 या दोन टीममध्ये ही लढत आहे. 4691 जयांशी आराध्या हा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उतरला फिल्डिंगसाठी, कारण टॉस जिंकून तो डिसिजन त्यांनी घेतला फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी आघाडीची जोडी परिआर्या 11 या टीमच्या माध्यमातून विनोद मडवी आणि तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निखिल. दोन मॅचेस खरं तर पराभवामध्ये जाताना तुम्ही बघितल्या परी 11च्या बाजूने. दोन सामने गमावले गेलेत. आता JNC आराध्य 11ला त्यांच्यासमोर फाईट द्यायची आहे. ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी चालली आहे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग ट्रॅप टॅकेटिंग सेट झालेला आहे. मी सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की तुमची जागा आहे मंचावरती आहे, मंचावरून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. दुसऱ्या बाजूला सध्या तरी सोमनाथ म्हात्रेने विष्णू अवतार घेतलाय. अगदी आरामातपणे जो निसर्ग आहे त्या निसर्गाची मजा घेतात. आणि तो भाग असा आहे की थंडगार तो भाग, कारण आपण एक पाण्याचं डबकंही बघतोय, त्याला पानेरे आपण म्हणायचो. आणि तिथे 12ही महिने पाणी असतो. त्या पाण्याच्या बाजूला नक्कीच थोडीशी हिरवी झाडी आणि त्याच्याच बाजूला जो खडक आहे तिथे थंडगार हवा असते, म्हणून त्याचा ते आनंद घेतात. सामन्याला करूयात या ठिकाणी सुरुवात. ओ द विकेट. पहिलाच बॉल चालला डीप मध्ये, बॉल फिल्डर वळतात त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या अगोदर बॉल चालला डीप स्कॉर बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि चौकाराने सुरुवात होत असताना विनोद मडवीची. थँक्यू. पहिल्या बॉलवरती चौकार मागच्या मॅचमध्ये आला होता विनोद मडवीच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर त्याची विकेट आली होती. ती विकेट संदेश मात्रेने कॅरी केली, परंतु आता संघ वेगळा आहे आणि पहिल्याच बॉलवरती याही मॅचमध्ये सुरुवात चौकाराने केली आहे. फुल टॉस बॉल ऑनसाईडला टर्न केलाय, डीपमध्ये फिल्डर जवळपास नाही आहेत, चेस मोठी होती त्यामुळे अमोल थांबला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार बाय विनोद मडवी. थँक्यू. फुल टॉस बॉल ऑन साईडला सहजरित्या टर्न करत असताना आपल्याला विनोद बघितलं. विनोदला तुम्ही मागच्या मॅचमध्ये थोडंसं शांत पाहिलं, परंतु या मॅचमध्ये जिंकण्याचे स्वप्न घेऊन त्याने सुरुवात खूप चांगली केली. दोन बॉलवर शॉर्ट बॉलचा वापर टॅप केलाय, फिल्डर त्या ठिकाणी साहिल मात्रेने कव्हर केला बॉलला. दुसऱ्या बाजूला बुलेट थ्रो आला होता, वेगाने त्याने थ्रो केला, तो फील्ड कळता आला नाही तुषार मडवीला, कारण वेग होता या बॉलवरती. बॉलला कव्हर करण्यासाठी ते आले. स्टंपी त्यांनी कव्हर केलं होतं, परंतु दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 9. सध्या तरी असंच म्हणू की परी 11साठी ही डू और डायचीच मॅच, कारण या मॅचमध्ये त्यांना काही करून विजय मिळवायचा आहे. जरूर प्रत्येक संघाला आपण बघत असतो की 4 संध्या मिळतात. 2 संध्या त्याने गमावलेल्या आहेत, परंतु आता तिसऱ्या मॅचमध्ये विजयापर्यंत पोहोचावं लागेल, तेव्हाच आपला टिकाव या मॅचमध्ये ठेवू शकतात. त्यासाठी आता निखिललाही विचार करावा लागेल की मागच्या 2 मॅचेसमध्ये झालेली कमकुवत कामगिरी आता इथनं शून्य करावी लागेल. राऊंड द विकेट, डाऊन द लेग स्टंप बॉल सोडून दिला, बॉलला लेफ्ट केलं, बॉलकडे बघितलं, पंचाने लगेच इशारा केला की हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक्स्ट्राच्या धावसंख्या ना खरं तर डोकेदुखीच असतात, कारण पुन्हा तुम्हाला बॉल टाकावा लागतो, मग त्याच्यानंतर काय घडेल काय बिघडेल हे माहिती नसतं. हा व्हाईट बॉल पहिला आलाय टीमच्या टोटलमध्ये. पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, सुंदर फटका, बॉल चालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा फटका निखिलचा चौकार आहे की षटकार आहे, या चौकार एम्पायर्स दर्शवत असताना की येतोय चौकार बॅटमधून निखिलच्या. थँक्यू. जागेवरून खरं तर फटका केला, फक्त ट्रान्स चेंज केला, थोडासा पुढे जात असताना शॉर्ट बॉल त्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तर राहिलं परेशला. निखिलचा पहिला चौकार या ठिकाणी आलाय आणि निखिलची सुरुवात चौकाराने. पुन्हा एकदा त्याच दिशेने वन्स अगेन, परंतु आता रिझल्ट इथेही चौकाराच पाहायला मिळेल. लागोपाठचा हा दुसरा चौकार निखिलचा. थँक्यू.
दोन्ही खेळाडूच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. दोघांची सुरुवात चौकाराने झाली आहे. माहिती आहे की चांगला पिसाले. कोण मागे कोण आहे? सँडी. आता ऑन माईक आम्ही बोललो असतो, परंतु आमचा तो प्रोफेशन नाहीये, त्याच्यामुळे गप्प आहे आम्ही. धावा झालेले 17. राऊंड द विकेट. लेग स्टंपवरती बॉल होता, क्लास करण्याचा विचार, परंतु थाईवरती कदाचित आदळला आहे बॉल. तेच अंपायर सांगत असताना की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. आणि काय नाही, आजच्या दिवसामध्ये अशी सवय होईल आम्हाला, कारण आज 31 आहे. रिकरेक्शन आम्ही या ठिकाणी करतोय. 2 सिंगल्स, 1 व्हाईट बॉल आणि 4 चौकार आले. सो 19 धावे आहेत टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली आहे, कारण दोन्ही खेळाडूंना बघितलं तर चौकाराने अकाउंट त्याने त्यांचं ओपन केलं. त्यानंतर आपण दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून 2-2 चौकार बघितले, 1 व्हाईट, 2 सिंगल्स आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात आणि दुसऱ्या ओव्हरसाठी आता आलाय तेजस म्हात्रे. राऊंड द विकेट. फुल टॉस ऑन साइडला, प्रॉपरली टायमिंग, ताकदीचा वापर आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. निखिलच्या बॅट मधला षटकार. षटकार आला. फुल टॉस बॉल त्याच्यावरती खरं तर रेडीच होता बॉलला बाहेर मारण्यासाठी, अर्थातच खेळण्यासाठी. आणि फुल टॉस बॉलवरती नेहमी चांगलं प्रत्युत्तर राहतं निखिलचं. त्याच्या बॅटमधून षटकार. आता चांगला बॉल ऑप्शनवरती बॉल होता, पण तो खेळतात कव्हर्सला. फिल्डर त्या ठिकाणी डावकुऱ्या हाताने फेकलाय. बॉल मागे चालला, इथनं अजून एक सिंगल मिळेल. या गोष्टीसाठी ना खरं तर तुमच्याकडे नजर असायला हवी. ती नजर होती, कारण जेव्हा फील्ड करण्यासाठी तेजस आले, बॉल त्यांच्या मागे गेला, तेव्हा आय कॉन्टॅक्ट दोघांचा जुळला. खरं तर दोघांमध्ये ताळमेलही झालं. तिथे आपल्याला एक सिंगलचं परिवर्तन डबल्सने करताना बघितलं. हे दोन्ही खेळाडू अर्थातच निखिल आणि विनोद तिथनं येतात. धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 27 या आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आहे. कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जेव्हा 19 धावा आल्या ना, तेव्हाच एक आत्मविश्वासी बॅटिंग तुम्ही बघितली आणि त्याच आत्मविश्वासाने आतापर्यंत चांगले खेळतात हे दोन्ही खेळाडू. या वेळेला मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये बारक्या त्या ठिकाणी होते, त्यांच्याहून बॉल मागे चाललाय. बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न करतात फिल्डर. डीप मध्ये चाललाय. अगदी आपण पाहिलं तर बॉर्डरलाईन लगत चेंडूला अडवलं जात आहे. या टीमचे ओनर होते त्या ठिकाणी आझाद, त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. तिथून आपल्याला पाहायला मिळाल्या धावा 3 आणि 3ने टीमची धावसंख्या आता पुढे जाते 30 या आकड्यावरती. आपण 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये नेहमी ग्राह्य धरत असतो की ॲटलिस्ट 40-45 या 50 पर्यंत जावं, परंतु या मॅचमध्ये आता सध्या तरी जो करंट रन रेट आहे ना 1.3 षटकांचा झालाय. करंट रन रेट खूप छान दाखवतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी 80 दाखवतोय. परंतु एखादं षटक जर इकॉनॉमिकल आलं तर हा प्रोजेक्टेड स्कोर कमी होऊ शकतो. सध्या करंट रन रेट 20 आहे 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर. विनोदसाठी हा बॉल फटका, मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये परत जज करतोय, कारण त्याच्याच विरोधात विनोदचे 2 चौकार आले होते, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं. डीप कव्हरला कॅच पकडत असताना विनोदची केली संपुष्टात. विनोद बाद. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नव्हती, तिथून धावाही जास्त आपण पाहिल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये धावाही आल्या, विकेटही आले. ती महत्त्वाची विकेट, कारण भागीदारी ड्रॉप करायची होती तेव्हा हे धावफलक थांबलं असतं आणि त्याच अनुमानाने आपण ही विकेट बघितली. धावफलकाला थोडंसं स्टॉप करत असताना तेजस म्हात्रे आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्यात आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 30. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
4 ओव्हरची मॅच, अजूनही 14 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहे आणि टीमची धावसंख्या आहे 30. परेशाला नवीन फलंदाज ऑन साईडला पुल करत असताना, परंतु त्या ठिकाणी बॉल जास्त दूर गेला नाही. सेकंडची चान्स या ठिकाणी प्राप्त झाली होती, परंतु दोघांमधलं कोऑर्डिनेशन जरूर चुकलं. फेकी थोडीशी वाईड आली, फेकी चुकीची आली. त्या अनुमानाने इथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. प्रत्येक विकेट ना हा महत्वाचाच राहील, कारण ज्या धावा वाढतात ना त्या धावा सेकंड इनिंग मध्ये बनवण्यासाठी मग थोडासा जास्त संघर्ष करावा लागेल. त्यासाठी आता इथनं विकेट जर आले तर या धावसंख्येला अंकुश लागेल. परेसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला चालला, फ्लिक करत असताना डीप मध्ये फिल्डर साईल मात्रे बॉलला कव्हर त्याने केलाय. एकच ऍक्शन मध्ये उचलत असताना आताही तेजस मात्रे तुम्ही बघितलं चांगली कलेक्टिंग करत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 33. बॅटिंग करत असताना परी 11. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं ना तर ज्या फर्स्ट इनिंग मध्ये स्पेशली पॉवर प्लेचा जो गोलंदाज होता ना परेश सोरखादे, त्याच्यावरती काउंटर अटॅक झाला, कारण त्याच्या विरोधात आलेला 19 धावा, तिथून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला गेला. सुरुवात तिथून चांगली झाली आणि तेजस माइंडमध्ये आधीच डायव्हर्शन होतं की याच्या अगोदरच्या मॅच 2 मॅचेसमध्ये काय झालंय काय बिघडलंय त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे ही मॅच दोघांना जिंकायची आहे. त्यामुळेच तेजस मात्रेवरतीची जिम्मेदारी त्यांनी स्वतःने घेतली. टीमचे कॅप्टन आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट सुद्धा 14 धावा बनल्या आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. आता आलाय विश्व. 2 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये ना या गोलंदाजाने खरं तर खूप काही कमवलंय. थोडासा बॅटपॅच आहे या वर्षामध्ये, परंतु त्या बॅटपॅचला कव्हर करण्यासाठी या बालगाव प्रीमियर लीगचं त्याला इम्पॉर्टन्स सुद्धा होईल. यावेळेला फटका चांगला आहे. समोर खेळत असताना व्ही शेप मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफला बॉल पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. करिअर मध्ये या खेळाडूने खूप खरं तर गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं होतं, परंतु या वर्षामध्ये थोडासा बॅटपॅच झेलतो हा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला आताही खेळायचं होतं, सिंगल बनवायची आहे. दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला दोन्ही खेळाडू होते. एका वेळेला विचार केला की स्ट्रायकिंग इनवरती हिट करावं, पण तो पुन्हा एकदा तो मागे वळला. त्याने नॉन स्ट्रायकिंग वरती हलवार पद्धतीने तो हिट केला अंडरआर्म बॉक्स स्टाईलने, परंतु तिथनं विकेट मिळाली नाही. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले परेश मात्रे. षटकारानंतरची सिंगल तो पोहोचलाय इंडिव्हिज्युअल 10 वरती. टीमची टोटल आहे 40. विकेट गमावलं गेलंय 1. आतापर्यंत ना जे घडलंय बिघडलंय त्याला कव्हर करण्यासाठी आता चांगली असणारी गोलंदाजी इथनं व्हायलाच हवी, कारण आतापर्यंत प्रत्येक बॉलरला मार पडलाय. कारण तेजस मात्रेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परेशच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि याही ओव्हरमध्ये विश्वाच्या विरोधात एक षटकार आलाय. फटका इथनं मिस्टामिंग झालाय. फिल्डर जज करतात. अमोल त्या ठिकाणी होते, परंतु कॅच ड्रॉप. मागे खरं तर थोडेसे राहिले असते तरी या कॅचला कव्हर करू शकले असते, परंतु अनुमान चुकला आणि अशा फलंदाजाची खरं तर त्याने कॅच ड्रॉप केली आहे ज्या फलंदाजाने 20 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्या होत्या. म्हणजे तेही सिंगल या ठिकाणी त्याच्या अकाउंटमध्ये जॉईंट होतीये. टीमची धावसंख्या झाली 21. 3 बॉल बाकी आहेत. 41 41 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधला. कट करण्याचा प्रयत्न साहिल मात्रे त्या ठिकाणी बॉल कडे ते जात आहेत. बॉलला अडवलंय, तिथनंही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. असे काहीसे डॉट बॉल, असे काहीसे लिगल बॉल. खरं तर हा डॉट बॉल नव्हता, याच्यावरती सिंगल आली, पण तो स्पेशली डॉट बॉल आणि जर विकेट आली ना तर हे धावपलक जे वाढतंय ते धावपलक खरं तर कव्हर होऊ शकतो. पण तो दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअपचाही आपण विचार करू, कारण तुषार मडवी या टीमला खरं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही बघता या टीममध्ये. अमोली चांगला खेळाडू आहे, परंतु त्या खेळाडूंसमोर बॉल पाठवले जातात मैदानाच्या बाहेर. अजून एक निखिलचा वार. षटकार. थँक्यू. 2 षटकार आलेत निखिलच्या बॅटमधून. यावेळेला लिडिंग एज बॉल मध्ये विकेट जरूर खरं तर मिळाली असती, परंतु धीरज त्या ठिकाणी होते. त्यांना बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा चौकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. विकेट मिळाली असती, परंतु आधीच पावलांना त्याने फ्लाईट दिली.
बॉलकडे बघितलं त्यांनी, परंतु अनुमान लावू शकला नाही. आता इथनं विचार करेल खरं तर अमोली, की जिथे त्याची कॅच ड्रॉप झाली तिथे 2 धावा आल्या. आता या चौकारान टीमची धावसंख्या 52, 50 अप. सध्या तरी तुम्हाला या धावा पाहायला मिळतात. डिसाईड करा दोन्ही स्कोरर आणि त्याच्यानंतर आम्हाला पोहोचवा की एक्झॅक्टली स्कोर किती झालाय. सध्या तरी 52 आहे, पण तो रिकरेक्शन करून आपण त्या ठिकाणी सांगू तुमच्यापर्यंत स्कोर किती. शेवटचं षटक शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय नवीन गोलंदाज जितेंद्र. पहिल्या बॉलवरती मिळते सिंगल. आता दोन्ही स्कोररने कन्सल्ट केलाय. 53 झालं की 54? 53 आहे. कारण ऑनलाईन अपडेटिंगवरती 52 होता आकडा, इथे 53 होतं, त्याच्यामुळे रिकरेक्शन आम्ही केलं आणि तुमच्यापर्यंत प्रॉपर जो स्कोर आहे तो पोहोचवला की एका सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 53 आहे आकडावरती. लढण्यासाठी हा आकडा ना खूप चांगला आहे, कारण डिफेंड करण्यासाठी आपण नेहमी 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 45 या 40 या धावसंख्येचा विचार करत असतो, परंतु आता 53 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये आणि अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. या वेळेला चांगला फटका, कव्हर्सला खेळतात, फिल्डर आसपास नाहीयेत आणि टप्पा पडलाय आणि टप्पा घेतल्यानंतर बॉल गेल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल ऑलरेडी त्याच्या धावा 31 होत्या, त्याच्यामध्ये जोडल्या 4 होतील 10 चेंडू असताना निखिलच्या धावा 35. थँक्यू. एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मुलशी पॅटर्न मधलं एक डायलॉग आठवलं की मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि टॉपच्यानाच मारलात. कारण परेश टॉपचा बॉलर होता या टीम मधला, टॉप ऑर्डर मधला, त्यालाही 19 धावा वसूल केला निखिलनं. या वेळेला आपण बघितलं लो फुल टॉस बॉल ऑन साईडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा साईल आहेत, एक सिंगल झाली कंप्लीट. 2 धावा बनतील हे माहिती आहे त्या ठिकाणी तुषारला, त्याच्यामुळे कोणतीही घाई नकोय. हाच मेसेज देत असताना फिल्डरला तिथूनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. तसा डोंगर चढावा ना एखादा, मागची डोंगरच आहे तशी चढावी, तशी आता मेहनत करावी लागेल सेकंड इनिंगमध्ये, कारण 59 धावा आत्तापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. एखादा अजून मोठा फटका आला तर टार्गेट एक चांगलं सेट होईल डिफेंड करण्याच्या अनुमानाने. चर्चा करत होतो मोठ्या फटक्याची, परंतु चांगला बॉल टाकलाय. बॉल चालला डीपमध्ये, परेश येतात त्या बॉलला कव्हर करण्यासाठी, परंतु आताही 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाही आणि या 2 धावेच्या संख्येने 61 धावा टीमच्या टोटलमध्ये. आजच्या दिवसातला हाय स्कोर जर आपण बघितला तर 80 अप आहे, परंतु या मॅचमध्ये जो टार्गेट सध्या तरी डिफेंड करण्याच्या अनुमानाने बनवतीये परी 11 खेळत असताना, ते एकच कारणास्तव, कारण 2 मॅचमध्ये त्याने पराभव स्वीकारलाय, त्याच्यामुळे या मॅचमध्ये पराभव नको म्हणून एकाग्रतेने सध्या तरी बॅटिंग करतोय तो म्हणजेच निखिल म्हात्रे, आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 39 धावा आलेल्या आहेत. मागे खेळतात, वॉड शॉट, सुंदर फटका, इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक, बॉलच्या मिरिटला परफेक्टली ओळखण्यात आलं आणि बॉलला पाठवलं गेलं फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू थँक्यू डिझे. हा फटका आपण बघा, किती सुंदर फटका, लवकर सेट झाला. फ्रंट फूटचा वापर 45 वरती इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजेच एखादा षटकार जर आला तर ओमकार शेट्टी यांच्याकडून 500, कारण 50 कंप्लीट होईल. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला चाललाय, परेश आहेत त्या ठिकाणी. बाउन्सवरती त्याने खरं तर 4 बाउन्सवरती बॉलला फील्ड केलाय, परंतु याही बॉलवरती मिळतात धावा 2. आणि या स्पर्धेमध्ये 46 हायेस्ट स्कोर होता अर्थातच इंडिव्हिज्युअलचा विनायक चिकनकरचा, परंतु तो मोडत असताना या मॅचमध्ये 14 बॉल आणि 47 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. आणि या 47ने खरं तर आपण बघितलं तर इंडिव्हिज्युअल खेळत असताना परेश म्हात्रेचाही 12 धावसंख्येचा वाटा राहिला आणि अशा पद्धतीने धावा बनल्या गेल्यात 69. आणि या मॅचमध्ये 70 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच परी आर्या 11 या टीमच्या माध्यमातून जियांची आराध्या 4691 या टीमच्या अपोजिट. तर BBC 11 आणि पूर्वी पॅकर्स या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
थँक्यू डीजे. BBC 11 आणि पूर्वी पॅकर्स या दोन टीम मध्ये आपण टॉस या ठिकाणी करतोय. गणेशजी म्हात्रे क्रिकेट प्रेमी आहेत आणि खास करून भास्कर दादा चिकनकर यांच्या टीमवरती त्यांचं नेहमी प्रेम राहिलंय आणि त्यांचा संघ आता अपोजिट असेल पूर्वी पॅकर्सच्या. सो कॉइन स्पिन करत असताना खाली गेलाय, आपल्याला पुन्हा एकदा तो स्पिन करावा लागेल. पूर्वी पॅकर्स आणि BBC 11 या दोन टीम मध्ये ही लढत आणि टॉस जिंकलाय BBC 11. सो डिसाईड केली फिल्डिंग. सो नेक्स्ट मॅच मध्ये पूर्वी पॅकर्स बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक कटआउट तुम्ही बघताय जे मैदानाच्या चहू बाजूला लावलेले ते बॅनर्स आहेत. योगेशजी चिकनकर, उद्योगपती भालगावचे, त्यानंतर विशालजी मडवी, समाजसेवक व उद्योगपती, जगदीश म्हात्रे सर 40+ अप्रतिम खेळाडू आहेत. गतवर्षी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची सुविधा झाली. विक्रम शेठ म्हात्रे, भावी नगरसेवक संदीप शेठ मडवी ज्यांची उपस्थिती सकाळीच होती या मंचावरती. त्यानंतर संतोष मोतीराम राणे, खरं तर आईच्या नावाने ज्यांनी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत त्या आपण सध्या तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत होते. आणखी ट्रान्सपोर्ट्स आणि अनेक सारे असे जे बॅनर्स तुम्हाला आम्ही दाखवतोय त्यांनी सहकार्य केलं या स्पर्धेला. ही स्पर्धा म्हणजे नावा रूपाला येण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण या गोष्टी आपण या प्रीमियर लीग मध्ये बघितल्या. कारण चमचमणाऱ्या ट्रॉफ्या बघतायत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भास्कर बाबू चिकनकर यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. आणि गतवर्षी सुद्धा त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या स्पर्धेचा खरं तर शेवट केला होता. कारण उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस असतो आणि तो वाढदिवसही तुम्हाला उद्या सेलिब्रेट करत असताना याच मंचावरती तुम्हाला अनेक सारे मान्यवर पाहायला मिळतील. या इनिंग मध्ये लगेचच रेडी राहा दोन्ही टीम. BBC 11 आणि पूर्वी पॅकर्स. BBC 11 ने फिल्डिंग डिसाईड केली आहे. सो विनंती करेन लगेचच तुम्ही रेडी राहा नेक्स्ट मॅचसाठी. अजूनही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. उद्याच्या दिवसामध्ये तो बर्डन नकोय त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वेळ सांभाळावी लागेल आजच्या दिवसातली. सामन्याला सुरुवात. 70 धावसंख्येची चेस आहे. तुषार मडवी पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. स्वीपर कव्हरच्या दरम्यान दोन खेळाडू प्रवास करतायत. सुभाष म्हात्रेने बॉलला फील्ड केलाय. त्या बाजूला अक्षय चिकनकरची मेहनत तुम्ही बघितली. बॉलला सुभाष म्हात्रे सांभाळून डीजे डीजे थांबा. असं वाटलं की मथुर आणि महबूब पळतो की काय, दोघे एकाच रेंजमध्ये पळत होते. परंतु बॅकअप खूप चांगलं मिळालं. सुभाष म्हात्रेने शेवटपर्यंत त्यांचा संघर्ष सोडला नाही कारण त्यालाही माहिती आहे की एक एक धाव किती महत्वाची. पराभव झालाय 2 मॅचेसमध्ये त्याच्यामुळे याही मॅचमध्ये चांगला संघर्ष त्याचा पाहिला. परंतु पहिल्या बॉलवरती आल्या धावा 3. तेजससाठी हा बॉल ऑनसाईडला पुल करण्यात आला. टीपमध्ये फिल्डर नाही आहेत पण तो आउटफील्डच्या माध्यमातून कदाचित चेंडू स्टॉप होईल का ही चर्चा आपण करत होतो आणि अखेर का तेच झालंय. सीमारेषे लगत तो चेंडू स्टॉप झाला. निखिलने त्याला कव्हर केलं, फील्ड केलं, दरम्यान फेकलाय बॉल आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. या सिंगल डबल्स ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले तर 70 धावसंख्येचा टार्गेट जर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली ना तर या टार्गेटपर्यंत खरं तर हा संघ पोहोचू शकतो. अर्थातच बॅटिंग करत असताना जियांशी आराध्या, कारण माहिती आहे की ऑफ स्ट्राईक जर जास्त तेजस राहिला तर तेवढं बेनिफिट मिळणार नाही. शॉर्ट बॉलचा वापर ऑनसाईडला पुन्हा एकदा पुल केलाय. निखिल त्या ठिकाणी 2 बाउन्स घेतलाय, बॉलला फील्ड केलं गेलंय. तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आता एकच करायचं आहे की या 70 धावसंख्येचा बचाव जर करायचा असेल तर जास्तीत जास्त तेजस मात्रेला ऑफ स्ट्राईक ठेवला तर कदाचित या धावसंख्येला बनवत असताना स्ट्रगल करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला याही गोष्टीचा विचार करावा लागेल तुषारला की त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले तर तेजसची जास्त गरज भासणार नाही. परंतु या वेळेला मोठाच फटका खेळायचा होता परंतु टॉस झाला चेंडू. विनोद मडवीचा बॉल जर आपण बघितला तर ज्या लेंथवरती तो जास्त ॲडव्हान्टेज मिळवत असतो ना, आपल्या टीमला जास्त वाचवत असतो ना आणि स्वतःलाही जास्त वाचवत असतो ना, तोच बॉल त्याने या ठिकाणी टाकला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस करण्यात आला विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर परंतु ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये फिल्डर असत नाहीयेत. टप्पा पडलाय आणि बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतो हा चौका.
थँक्यू. याच क्रीडांगणावरती सातत्याने हे दोन्ही खेळाडू सराव करत असतात. त्याच्यामुळे एकमेकाचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट माहिती आहेत. टॉस झाला चेंडू आणि त्याला पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, परंतु आता बॅट लवकर फिरवली. ऑन साईडला बॉल जरूर फील्ड करण्यात आलाय. त्या ठिकाणी राजेश होते. अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ संपलाय. 70 धावसंख्येच्या चेसमध्ये आतापर्यंतच्या तर 6 बॉलमध्ये आपण बघताय धावा 11, म्हणजे इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता 18 बॉलमध्ये अजूनही 59 धावसंख्येचा पाठला करायचा आहे बॅटिंग करत असताना जियांशी आराध्य 11ला. मोठा टार्गेट आहे. त्या मोठ्या टार्गेटला क्रॉस करण्यासाठी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा आल्या असत्या तर कदाचित या मॅचमध्ये सुरुवातीपासून इंटर झाला असता. परंतु सुरुवातीला ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनोद मडवीला तुम्ही बघितलं, त्याच्या विरोधात फक्त एक बाउंड्री आली. पहिल्या बॉलवरती तिहेरी, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर कमबॅक केला होता, परंतु त्या कमबॅकला तोडण्याचं काम केलं एका चौकाराने आणि तिथनं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 11, अजूनही 18 मध्ये 59 धावसंख्येचं लक्ष्य. मागच्या पर्वातला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हर्षद मडवी ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेला पायातून उचलला बॉल, बॉल मध्ये निकेला त्या ठिकाणी एक इझी कॅच, सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतो, कारण बॉलवरती त्याची नजर आणि अलगदपणे ही कॅच फिनिश करत असताना तुषार मडवी मैदानाच्या बाहेर. लागेल 11 वरती पहिला झटका. थँक्यू. जेव्हा मोठं टार्गेट असतं ना तेव्हा ऑलमोस्ट आपण कॅप्टनची स्ट्रॅटेजी चेंज बघतो, कारण आपल्या टीममधून जे हार्ड हिटर असतात आपण त्यांना बघतो प्रमोट होत असताना. अमोलला याच्या अगोदर जर ओपनिंगला पाठवलं असतं ना तर काहीसा इम्पॅक्ट पडला असता, कारण तो नेहमी अटॅक करत असतो. परंतु आता वन डाऊन पोझिशनवरती आलाय. अजून टॉप ऑर्डरचे बॅट्समन डगआउटमध्ये बसल्यात. प्रथम मात्रे स्लॉग हिटर आहे. मधल्या फळीमध्ये साहिल मात्रेही चांगला खेळतो, त्याचंही अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. परंतु अमोल आता अशा स्टेजला गेलाय ना मैदानाच्या आतमध्ये जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेला मागे चालला बॉल, जास्त कनेक्शन नव्हतं, कमकुवत कनेक्शन. बॅट जशी फिरली तसा फ्लोमध्ये आला नाही चेंडू. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर वेगाने बॅट जरूर फिरवली होती. स्विंग चांगला होता, परंतु बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागला. विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती विकेट नंतर हर्षद मडवी करत असताना. चांगली ओव्हर आतापर्यंत हर्षदची. ऑन साईडला चर्चा आपण करत होतो की हा हिटर आहे आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो अमोल, आणि अमोलच्या बॅटमधून हा बॉल चालाय वाईड स्लॉंगर बॉल बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा कशा पद्धतीने त्याचा उभा राहण्याचा ट्रान्स, त्याचा बॉटम हँड, आणि नेहमी त्याचा खरं तर बॉटम हँड हा चांगलाच असतो मोठा फटका खेळण्यासाठी. परफेक्ट बॉलला बघितलं गेलं आणि बॉटम हँडच्या वापराने बॉलला पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 17. शॉर्ट बॉलचा वापर, आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापरच नव्हता. फुटवर्कचा वापर नसल्या कारणाने टॉस झालेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु तो वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथनं मोठ्या फटक्याने दुसऱ्या बॉल नंतरच्या बॉलवरती थोडंसं शांत ठेवत असताना हर्षद मडवी. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साईडला चाललाय, कंट्रोल पूल नाहीये. डीपमध्ये निखिल, परंतु डायव्हर्ट झालाय बॉल, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी लगेचच कन्व्हर्शन झालं तेजस मध्ये आणि अमोल मध्ये. तिथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. या 19 धावा आहेत ना, या फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. परेशच्या विरोधात त्या धावा आल्या होत्या. त्यानंतर कंट्रोल करूच शकला नाही कोणताच गोलंदाज. सगळ्या गोलंदाजांवरती मार पडला आणि त्याच अनुमानाने सध्या तरी आता धावपलक जास्त बनवायचंय. सेकंड इनिंगमध्ये कडा लागली आहे, बॉलला कव्हर केलाय, ढकलला बॉलला आतमध्ये परेश म्हात्रे यांनी. दुसऱ्या मॅचमध्ये काय कॅच पकडली होती, कारण अनबिलिव्हेबल बॉल हवेमध्ये असताना थोडीशी गिरकी त्यांनी घेतली, पण ती कॅच फिनिश केली. तोच परेश तुम्हाला पाहायला मिळाला. 2 षटकाचा खेळ संपलाय. 70च्या चेसमध्ये आतापर्यंत बनल्या गेल्यात 20, म्हणजे 12 मध्ये अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता जियांशी आराध्य 11ला. थोडासा वेळ जरूर आपल्याकडे, डीजेला देऊया एक छोटीशी संधी. दोन ओव्हरमध्ये 20 बनल्यात
आता प्रत्येक ओव्हरमध्ये 25 धावसंख्येचा बर्डन आता झेलावा लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आता 25 बनवायचे आहेत आणि अशा सिच्युएशनला कोणताही संघ थोडासा कमकुवत बॉडी लँग्वेज नक्कीच दाखवत असतो, परंतु ऑन साईडला काय फटका आहे, प्रॉपरली टायमिंग. निखिल होते त्या ठिकाणी, पाहतच राहिले, बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल, दोन असे फटके आले ना, ज्या दोन फटक्यांवरती खरं तर हे स्कोर पुढे आलं. डिपेंडेबल होतं, कारण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चर्चा केली होती की आधी गेला असता त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले असते, तर या कंडिशन्सला नसता आराध्य 11 थांबून खेळतात. वॉट शॉट, थांबले, अगदी थांबून खेळत असताना टप्पा बघितला आधी कुठे पडतोय, स्लो बॉल आणि त्याच्यावरती पुलचा फटका, पॉवरफुल, लागोपाठचा दुसरा सिक्सर. आता कमी गती गेली, थोडासा थांबला, पॉज घेतला, पॉज घेऊन या फटक्याला एक्झिक्यूट करण्यात आलं आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार. या ओव्हरमध्ये ना 25 धावा आल्याच पाहिजेत, कारण 25 धावा आल्या नाही तर मग तो बर्डन वाढत जाईल. मग शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त मोठे फटकेच खेळावे लागतील आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 12 धावा आल्यात, म्हणजे येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले ना, तर मी तर म्हणेन या मॅचमध्ये जियांशी आराध्य 11 एंटर होऊ शकते. परंतु आताही धावफलक जास्त आहे, अजूनही जास्त धावा बनवायच्या, त्या अनुमानाने एखादा मोठा फटका यायला हवा. ऑन साईडला तेच खेळायचा प्रयत्न, परंतु आता टो एंडवरती बॉल लागलाय, बॉल चाललाय डीपमध्ये. निखिल आहेत त्या ठिकाणी, तेजसकडे ती क्षमता आहे आणि आपण पहिल्या ओव्हरमध्ये जी चर्चा केली होती ना, की तेजस जेवढा ऑफ स्ट्राईक राहील ना तेवढा या मॅचला खरं तर क्लोजली आणत जातील परी 11, परंतु तो ऑन स्ट्राईक आला नाही. तरी अमोलच्या बॅटमधून तुम्ही 2 मोठे फटके बघितले. आतापर्यंत अमोल सध्या तरी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती त्यांनी बनवल्यात 22-3 वरती खेळतो तेजस आणि इथनं आता धावफलक वाढवण्याची त्यालाच गरज आहे. ऑन साईडला तेजस मात्रे, गतवर्षी 5 षटकार याच खेळाडूच्या बॅटमधून आले होते आणि आता मॅच मध्ये त्याच्याच बॅटिंगची गरज आहे, ते सांगत असताना तेजस मात्रे नावाची दखल देणारा हा षटकार. ओव्हर द विकेट, बॉल जसा समोर होता, माहिती तेजस नजरेने जास्त खेळत असतो क्रिकेट आणि या सिच्युएशनला बॉलच्या मेरिटमध्ये येणं, बॉलच्या मेरिटमध्ये खेळणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट राहील, कारण आतापर्यंत 19 आलेले आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 25 ची गरज होती, 2 ओव्हरमध्ये 50 बनवायच्या होत्या आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 8 मध्ये अजूनही 31 बनवायचे आहेत. सामना अजून संपलेला नाहीये, कारण 4 बॉल झालेले आहेत, 19 धावा बनलेल्या आहेत. एखादा मोठा फटका, आपण चर्चा करत होतो की 2 मोठे फटके यायलाच हवे, परंतु 3 आल्यात, अजूनही 1 आला तर या मॅचला थोडंसं बॅलन्स ठेवू शकतो तेजस मात्रे आणि जियान आराध्य 11. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळत आहेत, व्यवस्थित बॅटवरती जोर आला होता, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र, एक सिंगल बनली, सेकंडचा प्रयत्न, अमोलने स्ट्राईक सोडली गेली. ती का तर स्ट्राईक मिळायला हवी तेजस मात्रेला, परंतु अमोलही चांगला खेळत होता. आतापर्यंत त्यांनी 22 बनवल्या होत्या, परंतु आता त्याची सॅक्रिफाईस करत असताना तेजस मात्रे फलंदाज होईल, बाद लागेल, हा झटका दुसरा. हा तुम्ही ऍक्शन रिप्ले बघा, नो डाऊट चांगलाच खेळत होता अमोल, त्याला बाद का केलं याचा प्रश्न जरूर पडलाय, कारण एखादा सेट बॅट्समन असतो ना, तो मैदानाच्या आतमध्ये टाइम जेव्हा जास्त स्पेंड करतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं की सिच्युएशन आपण काय झेलली आहे. परंतु नवीन बॅट्समन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो तेव्हा त्यांना सेट होण्यासाठी वेळ लागतो. पण तो असंही आहे की 4 ओव्हरमध्ये सेट होण्याची गरज नसते, तुम्हाला ऑलरेडी डगआउटमधनं सेट होऊन जावं लागतं. आणि आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथम गेलाय. ऑन साईडला खेळत आहेत, टीपमध्ये फिल्डर आहेत, टप्पा पडला त्या ठिकाणी दुसरा, पण तो बॉडीच्या साईन अडवण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, बॉर्डरलाईन लगत चकवा दिला बॉलने, बॉर्डरलाईन ओलांडली नाही. इथनं जरूर तिसरीचा प्रयत्न आणि तो तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी केलाय कंप्लीट. आपसुकच शब्द थांबले, कारण 2 धावा ऑलरेडी पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धावी या ठिकाणी पूर्ण करत असताना 2 ओव्हरमध्ये 25 बनवायच्या होत्या, अर्थातच 50 बनवायच्या होत्या, परंतु या ठिकाणी बनत असताना या ओव्हरमध्ये बघताय 22 म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी जियांशी आराध्य 11ला. नेक्स्ट मॅच BBC 11 वर्सेस पूर्वी पॅकर्स. दोन्ही टीमचा खेळ जर आपण पाहिला तर खूप चांगला राहिलाय, कारण BBC 11चा आपण जर विचार केला तर त्यांनी एक सामना जिंकलाय, एक सामना गमावला गेलाय, तर दुसऱ्या बाजूला पूर्वी पॅकर्स या टीमचा जर आपण विचार केला तर त्यांनी 2 सामने जिंकल्यात आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आता BBC 11च्या ते अगेन्स्ट खेळतील. सो टॉस पूर्ण झालाय, BBC 11च्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. सो विनंती करेन दोन्ही टीमच्या खेळाडूंना की तुम्ही नेक्स्ट मॅचसाठी रेडीच राहा.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मानाची, सन्मानाची, आगरमानाची आणि एकाग्रतेची स्पर्धा तुम्हाला एकजुटता पाहायला मिळाली. भालवासीय नेहमी खरं तर या दिवसासाठी वाट बघत असतात, या दिवसाची वाट बघत असतात आणि अखेरकार त्यांची वाट आता संपलेली आहे. कारण आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस सध्या तरी सुखच चाललाय. उद्याच्या दिवसामध्ये असेल ग्रँड फिनाले. कोणता खेळाडू कोणत्या प्लेसवरती असेल, कोणत्या रेसमध्ये असेल, ते उद्याच्या दिवसामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकाला खरं तर फिनिश करण्यासाठी आलाय तो म्हणजे निखिल. त्याला रोखायचे धावा 28 बॉल शिल्लक आहेत, अर्थात 6 या ओव्हरमधले. ऑन साइडला वन शॉट प्रॉपर बॅट वरती मिडलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. तेजसच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. विकेट कॅच सॅक्रिफाईस केली का तो स्ट्रायकिंग इन वरती गेला का त्याने त्याच्याकडे जिम्मेदारी घेतली याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला दिसतंय. कारण तेजस मात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितला तर हा षटकार नंबर 2. पण ऐकलं असेल की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. कारण या ठिकाणी विजयाच्या पर्यंत पोहोचायचंय तर संघर्ष सोडायचं नाहीये आणि संघर्ष अनेक वेळा खेळाडूने केलाय. आता षटकाराने सामना थोडासा क्लोज येत असताना 5 चेंडू अजूनही 22ची गरज. 5 चेंडू 22ची गरज. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी सरळ पाहायला मिळतो धनुष्यबाणासारखा आणि याही बॉलवरती मिळतील धावा 6. इट्स 2 इन अ रो. थैंक यू. ताली में नहीं दी जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ब खुद ढूंढ लेते हैं मंजिल आसमानों की. जसे पक्ष्यांकडे मॅप नसतात परंतु ते त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत असतात, तशाच पद्धतीने हा खेळाडू आहे. कारण या खेळाडू समोर कोणत्याही क्रिटिकल्टीज असल्या त्या क्रिटिकल्टीजला फेस जाण्यासाठी योद्धा म्हणून त्याला तुम्ही नेहमी बघितलंय आणि क्रिकेट मधला वॉरियर तो आहे. आणि सध्या तरी तेच दाखवत असताना लागोपाठचा दुसरा अटॅक करत असताना, दुसरा वार करत असताना 2 षटकार आल्यात. टीमची धावसंख्या 54-70 धावसंख्येचं लक्ष होतं आणि या सामन्यामध्ये आता इंटर होत असताना आराध्या जियांशी 11 आता 4 मध्ये बनवायच्या 16. आता दगदग वाढली असेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 19 होत्या. आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये जो बर्डन टाकला गेला होता, तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 आल्या आणि 28 बनवायचे आहेत या शेवटच्या ओव्हरमध्ये निखिलच्या विरोधात. आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. तेजसच्या बॅटमधून ऑलरेडी एक सिक्सर बघितला होता. आता लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. म्हणजे इक्वेशन त्यांनी क्लोज केलंय. 4 चेंडू आणि अजून या मॅच मध्ये 16 धावसंख्येची गरज. शॉर्ट बॉलचा वापर परंतु आता कदाचित फसवलाय. टॉस केला चेंडू. अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी आणि पंचांची सहमती आहे की बॅट आणि बॉलचा स्पर्श झालाय. इथं फलंदाज बाद घोषित करत असताना ही अपील केली आणि त्या अपील मध्ये जो उत्साह होता त्या उत्साहामध्ये पंचांची सहमती. फलंदाज होईल बाद तेजस मात्रे. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा, कधी चातुर्यता पाहायला मिळाली. कारण जसे बॉल मैदानाच्या बाहेर जातात माहिती आहेत की थोडासा आता व्हेरिएशन करावं. हा व्हेरिएशन नव्हता तर चेंडू टॉस केला गेला जेणेकरून याही बॉलवरती चान्स घ्यावी, मोठा फटका खेळण्याची चान्स घेतली. परंतु बॅट अँड बॉलचं कमकुवत कनेक्शन तुम्ही बघितलं, अर्थातच बॅटचं हलकंसं कनेक्शन तुम्ही बघितलं आणि इथनं फलंदाज बाद होत असताना तेजस मात्रे. टर्निंग पॉइंट खरं तर मिळाला होता तेजस मात्रेच्या 2 षटकाराने. परंतु आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती अजूनही 16 बनवायचे आहेत. 2 सिक्सर, 1 बाउंड्री आली तर या सामन्यामध्ये आपण बघू शकता तर जिंकू शकतो तो म्हणजे जियांशी आराध्य 11. पहिल्या इनिंग मध्ये आपण विकेटचा विचार करूयात की विकेट किती गमावले होते. कारण विकेट आणि टॉस वरती आपण डिसिजन घेत असतो. यस, या बॉल नंतर आपण ते डिसाइड करू. ऑन साइडला इथनं मिस्टामिंग झालाय बॉल मध्ये. विनोद मडवी कॉन्फिडंटली आल्यात आणि कॉन्फिडंटली ते कॅच पकडत असताना आता कदाचित विकेट मोजण्याची गरज भासणार नाही. फर्स्ट इनिंग मध्ये गेला होता फक्त 1 विकेट आणि 3 विकेट इथे गमावले गेलेले आहेत आतापर्यंत. म्हणजेच आता फॉर्मॅलिटीज कदाचित कंप्लीट करावे लागेल कारण 2 मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. थँक्यू. विजयाचं एक किरण दाखवलं होतं
का तर तेजसने, परंतु तो बाद झाल्यानंतर त्याच्या अगोदर ही सिच्युएशन थोडीशी वेगळीच होती. या बॉलला जरूर पाठवलं गेलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर, परंतु आता औपचारिकता पूर्ण करायची. त्यामुळे साहिलच्या बॅटमधून आपण बघितलं तर हा चौकार. ही चर्चा आपण जी केली ना, की आधी जर अमोल गेला असता, तुषार थोडासा मागे थांबला असता, तर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दोन खेळाडूंची भागीदारी तेजस आणि अमोलची चांगली राहिली असती ना, तर ह्या मॅचला ते फिनिश करू शकले असते. पण तो क्रिकेट आहे, कोणी प्रेडिक्शन देऊ शकत नाही की कोणता खेळाडू कधी खेळेल. शेवटचा बॉल, हाई बॉल फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका खेळलाय, पण तो विनोदलाही माहिती आहे की आपण सामना जिंकलाय. सो त्याच्यामुळे अक्षयने त्या बॉलला कव्हर केलं आणि अशा पद्धतीने 70 धावसंख्येच्या या चेसमध्ये 11 धावसंख्येच्या फरकाने या ठिकाणी जिंकत असताना परिआर्या 11 परास्त करत असताना जियान शारदी 11ला. सो विनंती करेन की नेक्स्ट मॅच जी BBC 11 आणि पूर्वी पॅकर्समध्ये लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जा, कारण आपला थोडासा वेळ वाचू शकतो. 4:13 झालेले आहेत आणि 6:30 वाजेपर्यंत आपल्याला आजचा शेड्यूल पूर्ण झाला तर उद्याच्या दिवसामध्ये काहीशी अडचणी आपल्याला येणार नाही. त्याच्यामुळे विनंती करेन की आता कोणी जास्त वेळ घेऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना विथ द बॅट 47 इंडिव्हिज्युअल ज्याने बनवला गेला टीमचा कॅप्टन निखिल म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच. साजन मडवी कुठेही असेल त्यांनी तुषारशी संपर्क साधा.